मित्रांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत प्रतिमा घरात एकटीच असते, त्याच्यामुळे नागराज प्लॅन करतो की हिला काहीही करून आता हिच्यावर हल्ला करायलाच पाहिजे. म्हणून तो तोंडाला रुमाल बांधून खिडकीतून प्रतिमाच्या रूममध्ये एंट्री करतो. ती कपाटात काहीतरी करत असते. तिचं लक्ष नाहीये हे बघून तो बेडवरची उशी घेतो आणि जशी प्रतिमाला चाहू लागते की आपल्या पाठीमागं कोणतरी आहे, ती पाठीमागं वळते. तेवढा तो तिच्या तोंडावर ती उशी ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णाजी तन्वीला म्हणते, माझी काठी आण इकडे. तर काठी देत असताना तन्वीच्या हातून आजोबांनी दिलेला डबा पडतो आणि तो फुटतो. तो डब्बा उचलण्याच्या ऐवजी ती पायाने ढकलून लावत असते. तेव्हा पूर्णाजी तन्वीला ओरडते, हे काय तन्वी, माझा डब्बा पाडलास ते पाडलास आणि वर त्याला पाय लावतीये. त्या दोघींचा आवाज ऐकून प्रतापराव, कल्पनाताई आणि सायली पूर्णाजीच्या रूममध्ये येतात. तेव्हा पडलेल्या डब्याकडे बघत प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, हा बाबाने दिलेला डबा तुटला कसा? तेव्हा पूर्णाजी म्हणतात की हा या तन्वीने मोडला आणि वरून त्याला पाय लावतीये. हे ऐकून सायलीला आणि सगळ्यांनाच तन्वीचा खूप राग येतो. आता सायली तन्वीला धडा शिकवायला काही करेल का? नागराच्या या अचानक केलेल्या हल्ल्यातून प्रतिमा स्वतःला वाचवू शकेल का? यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.